नमस्कार, मी मिनल माळी मडवी. राजकारण सुपरफास्ट मध्ये घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. मनोज जरांगे पाटील यांची ठाण्यात 21 तारखेला सभा होण्यापूर्वीच ठाण्यातील मराठा समाजात मतभेद आता समोर येत आहेत. ठाण्यातील काही मराठा समाजातील व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत सरसकट कुणबी मागणीला विरोध दर्शवलाय. काही मराठा समन्वयक हे सरसकट कुणबी मागणीवर अजूनही ठाम आहेत. मराठा समाज आरक्षणासाठी मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात 46 प्रकारच्या अभिलेखांमधून कुणबी नोंदींचा शोध घेणं सुरू आहे. महसूल अभिलेख विभागाने आतापर्यंत 3992 कुणबी नोंदी आढळल्यात. तपासणी सुरूच राहणार असल्यामुळे आणखी कुणबी नोंदी आढळून येण्याची शक्यता आहे. बारामतीत आज आणि उद्या 2 दिवस व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी राज्यभरातले हजारो पत्रकार बारामतीत दाखल झालेत. मात्र या पत्रकार अधिवेशन स्नेह संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार नसल्याचं समजतंय. त्यांचा शासकीय दौरा देखील आलेला नाही. मनोज जरांगे यांनी कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगमावरील समाधीला अभिवादन केलेले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गवळी शिवार परिसरात मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेल्या साखळी उपोषणाचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवरील मनोज जरांगे यांचा फोटो अज्ञात इसमानं फाडून टाकलाय. खोडसळपणा करून हे बॅनर फाडल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. एफआयआर मध्ये छगन भुजबळांचं नाव लिहिण्यात आलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी धनगर उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चंद्रकांत वाघमोडे उपोषणाला बसलेत. मनोज जरांगे पाटील यांनी इस्लामपूर येथील सभेत मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मनोज जरांगे म्हणालेत की भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरू आहे. वैचारिक विचार मांडले पाहिजे तो मानून ओबीसीसह मराठा समाजाच्या मनातून माणूस तो उतरलेला आहे असं मनोज जरांगे म्हणाले. भारतीय संघाच्या सराव जर्सीच्या रंगावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या संतापल्यात. सर्व काही भगव्या रंगात रंगवलं जात आहे असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण मुद्दा पुन्हा तापणार आहे. राज्य सरकारनं दिबा पाटील यांच्या नावाचा केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावातील मसुद्यात त्रुटी असल्याचं समोर आलेलं आहे. बिलाई रोड ब्रिजच्या लेनचं उद्घाटन केल्याप्रकरणी उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एनएम जोशी पोलीस स्टेशनमध्ये मुंबई पालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली. मुंबईतील लोअर परळ भागातील पुलाचं उद्घाटन केल्याच्या कारणानं आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलंय. भ्रष्टाचार किती बोकालला आहे पण त्यावर कोणी गुन्हा दाखल करत नाही. आम्ही या प्रसंगाला सामोरे जायला तयार आहोत. आम्ही असे गुन्हे दाखल झाल्यानं मागे हटणार नाहीत असं ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी जनतेसाठी त्या पुलाचं उद्घाटन केलंय. यात कोणतंही राजकारण नाही असं देखील राऊत म्हणाले. उड्डाणपुलाचं काम अपूर्ण असल्याचं सिद्ध करा. उद्धव गटाचे आमदार सचिन अहिर यांनी हे आव्हान दिलंय. आदित्यसह सचिन अहिर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून या भेटीबाबत माहिती दिली। मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारलाय। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं आणि त्यातून मराठा आरक्षण मिळालं तर तो ओबीसींवर अन्याय असेल असं म्हणत त्यांनी ओबीसी महासभा घेतली। त्यानंतर छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली। खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय। राज्याच्या गृहमंत्र्यांना त्या गोष्टीकडे पाहायला वेळ आहे का असा सवाल उपस्थित केलाय। राज्याच्या गृहमंत्र्यांनी सलग 15 दिवस महाराष्ट्रात थांबून मुंबईसह राज्याची कायदा आणि सुव्यवस्था तसंच इतर प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणाले। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांची बारामतीतल्या निवासस्थानी भेट घेतली। नाशिककरांनी आडमुठी भूमिका घेऊन मराठवाड्याच्या हक्काचं पाणी अडवलंय। त्याला राजकीय नेते पाठबळ देत आहेत। हा सर्व प्रकार त्वरित बंद करून पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी पाणी परिषदेच्या वतीनं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर ठिय्या निदर्शन आंदोलन करण्यात आले। जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडा अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली। राष्ट्रपतींनी विशेष अधिवेशन बोलवावं, आरक्षणाचा कोटा 50% वर वाढवावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली। मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आले। शुक्रवारी झालेल्या ओबीसी सभेनंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी इंदापूर बंदची हाक देण्यात आली। यासाठी पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। ज्यांच्याकडे सत्ता आहे ते विषारी वक्तव्य करतायत अशी टीका मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर केली। राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले। अंजली दमानिया यांना सांताक्रूज पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अंजली दमानिया या छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या, मात्र पत्रकार परिषदेपूर्वी सांताक्रूज पोलिसांनी अंजली दमानिया यांना ताब्यात घेतलंय। छगन भुजबळांविरोधात दमानिया काहीतरी खुलासा करणार होत्या, त्याच भुजबळांच्या घरी जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना रोखलंय। सध्या अंजली दमानिया यांना जुहू पोलीस ठाण्यात आणलेलं आहे। यावेळी अंजली दमानिया आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली।